तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला येथील रहिवासी संतोष काकड यांनी आपल्या अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून निष्पक्ष तपास करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे। अन्यथा लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। संतोष काकड यांच्या 15 वर्षीय मुलगी तनुजा काकड हिने दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती। या आत्महत्येमागे ज्ञानेश्वर बुधवंत आणि स्वाती बुधवंत या दाम्पत्याकडून होत असलेल्या मानसिक त्रास, शोषण आणि अत्याचार कारणीभूत असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी तनुजाने लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये संबंधित आरोपींची नावे ही स्पष्टपणे नमूद केल्याचा दावा करण्यात आलाय। या प्रकरणी बीबी पोलीस स्टेशनमध्ये 17 एप्रिल 2026 रोजी तक्रार दाखल करण्यात आली। मात्र या घटनेला 1 महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला तरी सुद्धा आरोपींना मात्र अटक झालेली नाही। त्यामुळे कुटुंबियांनी या प्रकरणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। पीडित कुटुंबाच्या म्हणण्यानुसार आरोपी अद्याप मोकाट फिरत असून त्यांच्याकडून कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कुटुंबातील लोक भय आणि असुरक्षिततेच्या वातावरणात जीवन जगत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे। संतोष काकड यांनी पोलीस प्रशासनाकडे 4 प्रमुख मागण्या केल्या आहेत। यामध्ये आरोपींना तात्काळ अटक करणे, प्रकरणाचा निष्पक्ष व उच्चस्तरीय तपास करणे, पीडित कुटुंबास पोलीस संरक्षण देणे आणि तपासावर कोणताही दबाव येऊ न देणे या मागण्यांचा समावेश आहे। दरम्यान योग्य कालावधीत कारवाई न झाल्यास मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। MCN न्यूज मराठी करिता भूषण शेट्टे, लोणार। हे पूर्ण नाव संतोष शामराव काकड, चिखला येथील रहिवासी असून माझ्या मुलीने 14 एप्रिल 2026 रोजी आत्महत्या केली असून आत्महत्यामध्ये आरोपीचे स्पष्टपणे नावाचा उल्लेख केलेला आहे। त्यामध्ये आरोपी नंबर 1 ज्ञानेश्वर केशव बुधवत आणि त्याची बायको पत्नी स्वाती ज्ञानेश्वर बुधवत हे 2 तिच्या आत्महत्येस कारणीभूत आहे। माझ्या मुलीने मला कळवले होते की म्हणजे माहिती पडली होती मला की अर्धा दिवसापूर्वी ज्ञानेश्वर केशव बुधवत यांनी आपल्या मुलीला माझ्या मुलीला त्याच्या घरी बोलून तिच्या घरात बोलून तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेला आहे। त्यामुळेच माझ्या मुलीने आत्महत्या केलेली हे मुख्य कारण आहे आत्महत्येचं। आणि त्यानंतर तिचा अंत्यविधी झाल्यानंतर तिचा कार्यक्रम झाल्यानंतर मी 17 तारखेला मी पोलीस स्टेशनला FIR दाखल केलेला आहे। तरी पण अजून अद्यापपर्यंत आजच्या म्हणजे घटना होऊन FIR दाखल करून 2 महिने उलटून गेले तरीही पण आरोपी भेटत नाही। त्यातली एक त्याची पत्नी म्हणून आहे स्वाती ज्ञानेश्वर बुधवत, हिला सेक्शन कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला होता, नामंजूर केला होता, परंतु हायकोर्टने तिला बेल दिलेली आहे। त्यामुळे ती सध्या तिच्या माहेरी राहत आहे। आणि आरोपी क्रमांक 1 ज्ञानेश्वर केशव बुधवत यालाही पण याचाही कोर्टामध्ये अँटीसेफ्टीसाठी अर्ज दाखल झाला होता। सेक्शन कोर्टाने त्याची बेल नामंजूर केलेली आहे। इथपर्यंत आरोपी भरकटत आहेत तरी पण पोलिसांकडून मला न्याय मिळत नाही आणि पोलिसांना आरोपी शोधत नाही। मी वारंवार पोलिसांकडे पोलीस स्टेशनला जाऊन DYSP साहेब संतोष खाडे साहेब यांच्याकडे वारंवार SP साहेबांना 20 मेला मी निवेदन दिलेले आहे। तरी पण मला अजून कुठल्याही प्रकरणामध्ये म्हणजे या प्रकरणामध्ये मला न्याय मिळाला नाही। न्याय मिळावा हीच माझी पोलीस प्रशासनाकडे अपेक्षा ठेवून मी राहतो, पण मला यांच्यापासून कुठलाही न्याय अजून मिळालेला नाही। तरी मला त्वरित न्याय मिळावा हीच माझी विनंती। यानंतर जर मला आरोपी जर भेटला नाही तर मी माझ्या जीवाचं काही बरं वाईट म्हणजे मी डायरेक्ट स्वतःहून मी खूप कंटाळलेलो आहे, त्रासलेलो आहे की मुलीचा जीव गेल्यामुळे मला खूप एवढा त्रास आहे की मलाही पण जगण्याची इच्छा राहिली नाही। त्यामुळे मी स्वतःहून आत्महत्या करेल ही माझी इच्छा आहे असे की मी याच्यानंतर मला जगण्याची पण इच्छा नाही। आरोपी जर भेटत नसेल, एवढा माझ्या मुलीवर एवढा अन्याय अत्याचार होऊन तिला जर न्याय मिळत नसेल तर या माझ्याही जगण्याला काही किंमत नाही राहिली अजून असं मत आहे। मला कळकळीने माझी एवढी शेवटची विनंती की मला न्याय मिळावा, आरोपी लवकरात लवकर ताब्यात घ्यावा आणि मला त्या आरोपीवर कठोर शिक्षा व्हावी। आणि इव्हन मुलीने आत्महत्या केलेली त्यामध्ये यांनी पोलिसांनी त्यामध्ये पोस्को जो मुलीवर अल्पवयीन मुलगी आहे त्या अल्पवयीन मुलीला न्याय मिळावा यासाठी त्यांनी पोस्को लावण्यात आले। मुलीनं त्या मोबाईलवर झालेली चॅटिंग SDR CDR मध्ये भरपूर माहिती टाकलेली आहे। त्यामध्ये मिळालेले SDR CDR मध्ये पूर्ण लोकेशन भेटलेले मुलीने याचे त्याचे काय मेसेज होत होते तर ते पूर्ण माहिती मिळालेली आहे। तरी मला न्याय मिळण्यात यावा ही शेवटची नम्र विनंती, नाहीतर मी आत्महत्याशिवाय मला दुसरा पर्याय नाही।